आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। मी दिलीप चौधरी। आता पहा आजच्या ठळक घडामोडी मध्ये ब्लॉक 8B3 घर नंबर हनुमान तोलानीला मारहाण केल्याबद्दल शहर पोलीस स्टेशनला केला गुन्हा दाखल। शिक्षक संघामध्ये राजेंद्र पाटील व किशोर भामरे यांनी शिक्षक मीटिंग मध्ये नगर मध्ये ब्लॉक नंबर 8B3 घर नंबर 7 येथे सुरेश नामोमल तोलानी राहतात। त्यांच्या बाजूच्या घराचे बांधकाम सुरू आहे। त्यांच्या बाजूला सागर इंदर सिंधी, चंद्रचंमल सिंधी व गुलशन उदासी यांनी हे मला मारहाण केली। मारहाणीचे कारण म्हणजे त्यांच्या दारापुढे रेती खडी डबल पडून आहे। त्यावरून वाद होऊन हाणामारी करीत असताना सुरेश नागोमल तोलानी न मारहाण करण्यात आली असे त्यांचे म्हणणे आहे। यावेळी सुरेश नागोमल तोलानी यांनी शहर पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल केलेला आहे। तोलानी राणा कुमार नगर में 1/6 को और 3/7 को पुलिस हेड में एसपी ऑफिस में तकरार दी थी। उसके तपास के लिए 2 हवलदार आए मेरे पास, जवाब के लिए बोले साहब ने बुलाया है, पर मेरा कोई जवाब लिया नहीं। वहाँ पे उलट मेरे ऊपर खोटा गुना दाखिल किया। रेती मेरे दार पर पड़ी थी, रेती सिर्फ हटाने को बोला और उसकी तो चौकसी करो भाई। मैंने उनको गाली गलौज किया होगा तो मैं आरोपी है। मैंने गाली गलौज किसको करता नहीं, मैं व्यापारी पद्धत का आदमी हूँ। ये मेरे ऊपर खोटा गुना दाखिल किया इन्होंने और मेरे को खोटा बोल के पुलिस स्टेशन में बुलाया और 1/6 की और 3/7 की जो तकरार है उसका कोई जवाब लिया नहीं और उसके ऊपर कोई कार्रवाई कराई नहीं है आज तक। कल मैंने फिर उनके ऊपर तकरार दाखिल किया। मेरे घर का जो नुकसान है वो जो हवलदार आए थे उनको भी बताया, उन्होंने भी देखा घर पे रेती मेरे दार पे पड़ी थी। उन्होंने कोई पंचनामा नहीं किया और कोई कार्रवाई, वो आरोपी वहाँ पे बैठे थे उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं किया। वापस मैं घर पे आया पुलिस स्टेशन पे फिरियाद दे के। मेरी फिरियाद 498 नंबर है, घर नुकसान की 427 की सिर्फ कलम लगाया ले। मैं घर को आया वापस, ये घर पे आके मेरे घर में आके उन्होंने बोला काय को तकरार किया हमारे नाम से और मारा मेरे को। इंदर चैनमल सिंधी और उसका लड़का सागर और चंद्र चैनमल उसका भाई और गुलशन उदासी, इन्होंने 4 जनों ने आके मेरे को मारठोक किया मेरे घर के आंगन में। फिर वापस मैं पुलिस स्टेशन में गया 5 बजे से 8 बजे तक मैं वहाँ पे बैठा। मेरा खून बह रहा था, 8 बजे तक मेरा खून बहा, पर उन्होंने मेरे को कोई वेमन नहीं दिया और नहीं तकरार ले रहे थे। पुलिस स्टेशन में एसपी साहब के पास गया तो वहाँ पे मीटिंग चालू थी। अभी मैं न्याय मांगने को कहाँ जाऊँ, पुलिस निरीक्षक होकर मेरे को कोई निरीक्षक मिलती नहीं। फिर अभी मैं न्याय कहाँ से मांगूँ। मैं 15 तारीख को अमरा पोजिशन पर बैठ रहा हूँ। कहाँ पे? नगर पालिका को मैंने तकरार दिए है, 1/6 को 2/7 को दिए है, 3/8 को दिए है, पर कोई कार्रवाई नहीं हो रही। संघामध्ये राजेंद्र पाटील व किशोर भामरे यांनी शिक्षकांची मीटिंग घेऊन आपल्या पदाचा राजीनामा आज रोजी दिनांक 15 दिला। ऑगस्ट 2015 पासून 2 टर्म गेल्या या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सक्षम होतो असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले। एक लोकशाही मार्गाने आम्हाला राजीनामा देणे भाग पडले। एक विशेष सभा बोलवली। शिक्षक समितीमध्ये काम करताना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाळ या बैठकीखाली आम्ही काम करतो असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले। यावेळी सर्व प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व सदस्य या मीटिंगला उपस्थित। मी आणि किशोर भामरे हे ऑगस्ट 2015 पासून शिक्षक समन्वय समितीचं काम करत होतो। 2 टर्म दिल्या, 1 वर्षासाठी निवड झाली होती, तरी 1.5 वर्ष आम्ही कामावर होतो। या जिल्ह्याच्या सर्व प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम होतो, तरी देखील एक लोकशाही मार्गाने आम्हाला तो राजीनामा देणं भाग पडलं। कारण कसं असतं की एकाच पदाला चिपकून राहणं हे योग्य वाटत नाही, कारण
लोकशाही पद्धतीने दुसऱ्या शिक्षकांना चान्स दिला पाहिजे, म्हणून आम्ही दोघांनी आज एक विशेष सभा बोलवली आणि या सभेमध्ये आज आम्ही समन्वय समितीचा पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिक्षक समन्वय समितीचं काम करताना शिक्षक समितीचं देखील जिल्हाध्यक्ष मी आहे आणि शिक्षक समितीचं ब्रीद आहे की अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड या ब्रीदखाली काम करतो. कुठल्याही प्राथमिक शिक्षकावर अन्याय केला याच्या पुढे समन्वय समितीचा जो अध्यक्ष होईल त्यांना आम्ही सांगितलं की जर लोकशाही मार्गाने काम झालं नाही, कुठल्याही अधिकाऱ्याच्या पटीक जर संघटना होत असेल तर त्या ठिकाणी शिक्षक समिती ही बाहेर पडेल आणि त्या शिक्षकाला आम्ही वॉर्निंग दिली. सभेच्या आधीच ठरलं हे त्या पद्धतीने आम्ही काम करायला बाधिल आहोत. त्या पद्धतीने या जिल्ह्याच्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी पदवीचा विषय असो, वेतनाचा विषय असो, प्रत्येक विषयाशी आम्ही संलग्न शिक्षकांसाठी काम करतो आणि आज हे पद आम्ही सोडलेलं आहे. धन्यवाद. सर, या पदाचा राजीनामा देणं कार्यकाळ पूर्ण झाला त्यानंतर दिला का कोणाला? नाही, मार्चमध्येच ते पद पूर्ण झालं होतं. मार्चपर्यंत मुदत होती आणि आज